आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मोठ्या लोकांच्या फंक्शन मध्ये यायचं, फुकटात खायचं प्यायचं आणि हे असं हात चालाकी करून चोरी करता आली ना तर ती पण करायची. तुमच्यासारख्या लोकांना ना मी चांगलीच ओळखून आहे. मिसेस मोनिशा, माइंड युअर लँग्वेज. माझ्या बहिणीवर कुठलेही आरोप केले ना तर बघ. हिने जर डॅडना आत्ता सांगितलं ना तर डॅड हिच्यासाठी अशा 10 रिंग्स आणून देतील. कळलं तुम्हाला? ए, चोरी करतेस आणि वरून इतका ऍटिट्यूड दाखवतेस. एक मिनिट शनया, काहीतरी गैरसमज होतोय इथे. शनया, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? रत्नपारखी आहेत ते आणि त्या बरोबर बोलतायत. त्यांचे बाबा अशा 100 अंगठ्या घेऊ शकतात त्यांच्यासाठी, मग चोरी कशाला करतील ते? इतक्या मोठ्या घरातल्या माणसांना मोठे मोठे आजार तर असतीलच ना. शनया, कम ऑन. क्लेप्टोमेनिया असेल या मुलीला. शट अप. क्लेप्टोमेनिया? एक्सक्यूज मी. यापुढे मी माझ्या बहिणीबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. मिस्टर श्रेयस, हा अपमान करण्यासाठी आम्हाला पार्टीत बोलावलं होतं का? तुम्ही प्लीज ऐकून घ्या, काहीतरी गैरसमज झालाय. अनुष्का, लिसन, आम्हाला काय वाटतं माहितीये की वाव, तुम्हालाही असंच वाटतंय तर यशोधरा सरनाईक. नो 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 नो, व्हॉट आय मीन इज. एक मिनिट, आता मी जे सांगेन ना ते करायचंय. शोधा ती रिंग. जर रिंग सापडली नाही तर आम्ही मान्य करू की इशिताच्या बोटात असलेली रिंग हीच शनायाची एंगेजमेंट रिंग आहे. आणि जर रिंग सापडली तर शोधा. एक मिनिट, ही बघा, सापडली रिंग. सी, झालं? डॅड, चला. अनुष्का प्लीज. इनफ. झाला तेवढा अपमान आमचा पुरे झाला. एक क्षणही इथे थांबायचं नाहीये. मुळात आपण आज ह्यांचं इन्व्हिटेशन इथे ऍक्सेप्ट केलं ना, हीच आपली चूक आहे. लेट्स गो इशिता. रत्नबारकी, प्लीज. मान्य करतो की चूक झाली आमच्याकडून, पण प्लीज तुम्ही असं फंक्शन सोडून जाऊ नका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज. हे बघा अरविंदजी, तुमच्या शब्दाखातर आम्ही थांबलो पण असतो, पण माझ्या दोन्ही मुली माझा अभिमान आहे. इतक्या सगळ्या लोकांसमोर माझ्या मुलीवर चोरीचा आळ घेतला जातो हे मी सहन नाही करू शकत. मिसेस रत्नपारखी, प्लीज तुम्ही तरी समजावा. वी आर रिअली सॉरी. त्याचा काहीही उपयोग नाहीये मिसेस सरनाईक. आतापर्यंत आम्ही शांत होतो कारण आमच्या दोन्ही मुलींवर आमचा पूर्ण विश्वास आहे.
पण हे सगळं मॅटर क्लिअर होणं जास्त गरजेचं होतं, म्हणून आम्ही थांबलोय. पण आता नाही, एक क्षणभरही नाही थांबणार. मम्मा, तू का एक्सप्लेन करत बसलीस यांना? आपण यांना आन्सरेबल नाही आहोत. लेट्स गो. अनुष्का प्लीज, मिसेस रत्नपारखी. मिस्टर रत्नपारखी, वी आर रिअली सॉरी. मिसेस सरनाईक, तुमचीच इच्छा होती ना की बिझनेस रिलेशन्स बरोबर फॅमिली रिलेशन्स पण डेव्हलप व्हावी म्हणून. ऑफकोर्स ऑफकोर्स. आय एम सॉरी टू से, इथे आता जे काही घडलं त्यानंतर मला तरी असं वाटत नाही. यू नो व्हॉट आय मीन. आय होप यू अंडरस्टँड. बिझनेस डील तर गेलीच, पण गॉड, शनाया काय करायचं तुझं? आजी, हे सगळं झाल्यावर मला आता इथे अजिबात थांबायची इच्छा नाहीये. हे बघ बाळा, झालं ते झालं. आता ह्या सगळ्या लोकांसमोर तमाशा नकोय. एव्हरीबॉडी प्लीज. रिंग सापडली आहे, सो नाव नथिंग टू वरी. ओके, आपण अक्षय आणि शनायाची एंगेजमेंट करून घेऊया आपण. मोनिशा डार्लिंग, शनाया बेबी प्लीज. नम्रता, रिंग्स आणशील? इट्स ओके बेटा. ओके, ऑल्स वेल दॅट एंड्स वेल, राईट? या या. शनाया बेबी, अक्षय, अक्षय, या रत्नपारखींच्या एका अपॉइंटमेंटसाठी एवढे प्रयत्न केले आम्ही. आमचं फ्युचर आम्हाला दिसत होतं. टॉप 10 बिझनेस आयकॉनमध्ये आमचं नाव.